5. बुद्धिमांद्य, मूर्खत्व नष्ट होवो. प्रमाणे हिंदू नि हिंदुस्थान या शब्दांच्या इतिहासाचा माग थेट अत्यंत प्राचीन अशा वैदिक काळापासून तो अगदी अर्वाचीन हिंदू साम्राज्याचे पतन इसवी सन 1818 साली झाले. तेथपर्यंत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता आम्ही हिंदुत्वाची मूलतत्वे काय आहेत याचे विवरण वाचकांपुढे मांडण्याच्या मुख्य उद्देशाकडे वळण्याच्या परिस्थितीत आलो आहोत. आपल्या ह्या एकंदर परिशीलनातून पहिली फलप्राप्ती झाली ती ही की हिंदू नि हिंदुस्थान हे शब्दद्वय मुसलमानांनी मत्सरबुद्धीने आपल्याला लावले आहेत. अशा प्रकारचा जो एक निराधार संशय आपल्यापैकी सदिच्छेच्या परंतु उतावीळ अशा काही लोकांच्या मनामध्ये उत्पन्न झाला होता, तो अगदी निर्मूल आहे हे सिद्ध झाले. आत्तापर्यंत जे विवेचन झाले त्यानंतर हा संशय इतका खुळ्यासारखा वाटतो की त्याचे उच्चारण करणं म्हणजेच त्याचा निषेध करणे होय. महम्मदाचा जन्म होण्याच्या पूर्वी नव्हे, प्रत्यक्ष अरब ही एक मानवी जाती आहे हे जगाला कळण्याच्या आधीपासून या पुरातन राष्ट्राची ओळख स्वतःमध्ये नि परकीयांमध्ये सिंधू अथवा हिंदू या नावाने स्वाभिमानतेने केली जात असे आणि अरब लोकांना ज्याप्रमाणे प्रत्यक्ष सिंधू ही नदी शोधून काढणं शक्य नव्हतं, तितकंच सिंधू अथवा हिंदू हे नाव शोधून काढणं शक्य नव्हतं. हे नाव त्यांना त्यांच्या पूर्वीच्या इराणी ज्यू आणि इतर लोकांकडून कळलं होतं. परंतु हे एवढे भक्कम ऐतिहासिक पुरावेच कशाला? जर हे अभिधान खरोखरच निंद्यव्यंजक असतं तर आपल्या जातीतील हे शूरातले शूर आणि उत्तमातले उत्तम असे पुरुष आहेत, त्यांनीही ते निंदाव्यंजक अभिधान मान्य केलं असतं का? खरोखरीच आपले पूर्वज अरबी नि फारसी भाषेविषयी अगदी एवढे काही अनभिज्ञ नव्हते. मुसलमान लोक आपल्याला काफिर असेही म्हणत असत. मग हे नाव आपल्या पूर्वजांनी धारण केले असावे नि ते नाव आपले वैशिष्ट्यदर्शक समजून त्यासच ते चिकटून राहिले आहेत काय? मग हिंदू अथवा हिंदुस्थान या शब्दांच्या विषयातच त्यांनी काय म्हणून आपखुशीने हा राष्ट्रीय अपमान गिळून घ्यावा? ह्याचे कारण अगदी साधे आहे. ते हे की त्यांना आपल्या राष्ट्रीय परंपरेचे अधिक ज्ञान होते आणि राष्ट्रीय जीवनापासून आपणापैकी काहींची जी कल्पना आहे त्यापेक्षा ते कमी तुटक झाले होते. आपणापैकी काही लोक जे आज सतत हिंदू हा शब्द संस्कृतमध्ये सापडत नाही असे प्रतिपादित आहेत, त्याचे कारण हेच आहे, याच शब्दाचे ते मोठे काय? संस्कृत वाङ्मयामध्ये किशन, बनारस, मराठा, शीख, गुजरात, पाटणा, सिया, जमना आणि ज्यांचा आपण व्यवहारात रोज उपयोग करतो असे दुहेरीही सहस्त्रावधी शब्द आहेत की ज्यांचा उल्लेख आलेला नाही. मग काय एवढ्याच करिता का ते शब्द परकीय उत्पत्तीचे आहेत म्हणून समजावयाचे? बनारस हा शब्द जरी संस्कृतात नाही तरी आपलाच आहे, कारण वाराणसी या संस्कृत शब्दाचे ते प्राकृत स्वरूप आहे. वास्तविक एखादा प्राकृत शब्द शुद्ध संस्कृतामध्ये असावा अशी अपेक्षा करणं हेच मुळी हास्यास्पद आहे. तरीही पण एवढ्यावरच संपलं नाही. हिंदू हा शब्द एका संस्कृत शब्दाचे प्राकृत रूप आहे आणि म्हणून तो शब्द संस्कृत वाङ्मयामध्ये आढळू नये हे जरी साहजिक आहे, तरी सुद्धा हे प्राकृत रूप देखील काही काही वेळेला संस्कृत वाङ्मयामध्ये आढळून येते ही गोष्ट तर या शब्दाचे महत्त्व सिद्ध करणारे एक सबल प्रत्यंतर आहे. उदाहरणार्थ, मेरू तंत्रामध्ये हिंदू हा शब्द उपयोगात आणलेला आहे. महाराष्ट्रातील प्रख्यात संस्कृत कोशाकार आपटे आणि बंगालमधील तारानाथ तर्कवाचस्पती यांनीही आपल्या कोशात त्याचा उल्लेख केला आहे आणि शिवशिव न हिंदुर्न यवनहा हे वाक्य तर इतके प्रचारात आहे की त्याचा उल्लेख करण्याचीच आवश्यकता नाही. आता हे शक्य आहे की आधुनिक मुसलमानी फारशी भाषेत या शब्दामध्ये थोडासा तिरस्कारदर्शक भाव आला असेल, परंतु एवढ्यानं हे कसं सिद्ध होईल की म्हणून तो मूलतःच तुच्छतादर्शक होता नि त्याचा अर्थ काळा असा होता? फारसी भाषेमध्ये हिंदी अथवा हिंद या शब्दांचा उपयोग केला आहे, परंतु त्याचा अर्थ काळा असा नाही.
आणि त्याचप्रमाणे हेही सर्वांना माहिती आहे की हिंदूप्रमाणेच त्यांची उत्पत्ती सिंधू अथवा सिंध यापासूनच झाली आहे. हिंदू याचा अर्थ काळा असा आहे, म्हणून तो आपणास लाभलाय. असे जर म्हणावयाचे तर मग हिंदू आणि हिंदी हे शब्द जरी या शब्दांचा अर्थ काळा माणूस असा होत नाही, तरीही ते आपणास लाभले असे म्हणावयाचे का? वास्तविक सत्य असं आहे की हिंदू हा शब्द इराणाच्या प्राचीन झेंडा या भाषेपासून उत्पन्न झाला आहे. तो काही मुसलमानी इराणाच्या फारशी भाषेतून उत्पन्न झाला नाही आणि त्यावेळेला हप्त हिंदू याचा अर्थ मात्र सप्त सिंधू एवढाच होता. हा शब्द आपण त्यावेळी काळे होतो म्हणून शब्दशः लावता येणे शक्यच नव्हते, कारण एवेस्ताकालचे जे हिंदू ते प्राचीन काळचे सप्तसिंधू हे इराणी लोकांप्रमाणेच सुंदर होते आणि वस्तुतः ते एकमेकांशेजारीच नि कधीकधी एकमेक एकत्रच राहत होते. अगदी अलीकडे म्हणजे ख्रिस्ती शतकाच्या प्रभात काळी पारथियन लोक आपल्या सीमेवरच्या प्रांतांना श्वेत भारत म्हणून संबोधित असत. एवढ्याकरिता हिंदू याचा अर्थ शाब्दिकरित्या काळा मनुष्य असा होणे शक्य नाही. आतापर्यंतच्या विवेचनात हिंदू नि हिंदुस्थान ही अभिधाने आपली भूमी नि आपले राष्ट्र ह्यांचा देशभक्तियुक्त स्वाभिमान उल्लेख करण्याकरिताच मुसलमानी इराण अथवा मुसलमान लोक ह्यांचा नामनिर्देशही नव्हता. तेव्हापासून उपयोगात आणि तसत हे भरभक्कम पुरावे सिद्ध केल्यानंतर हिंदू या नावाचा मोठेपणा नि त्याचा असलेला आपल्या हृदयातील प्रेमावरचा अधिकार याच्याविषयी विचार केला असता काही काही डोके फिरलेल्या धर्मवेड्या लोकांनी हिंदू या शब्दाला गौरवयुक्त अर्थानं अथवा तिरस्कारयुक्त अर्थानं संबोधिले आहे. हे पाहणे हा प्रश्न अगदी गौण स्वरूपाचा राहतो. स्वयं इंग्लंडमध्ये असा एक काळ होता की इंग्लंड हा शब्द त्याचे विजेते जे नॉर्मन लोक यांच्या दृष्टीनं इतका तुच्छतादर्शक गणला जात होता की एकमेकांविरुद्ध शिव्यागाळी करण्याचे वेळी तो उपयोगात आणीत असत. मी काय इंग्लिश मनुष्य होऊ असे विचारणे म्हणजे स्वतःची विटंबना करण्याची पराकाष्ठा समजत असत. एखाद्या नॉर्मन मनुष्यास तू इंग्लिश आहेस हे म्हणणे म्हणजे त्याचा अक्षम्य अपराध केल्यासारखे होते. परंतु एवढ्याकरिता इंग्लिश लोकांनी आपल्या जन्मभूमीचे नि राष्ट्राचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला का? किंवा त्याला इंग्लंडचे ऐवजी नॉर्मडी हे नाव दिले का? किंवा इंग्लिश हे नाव अव्हेरण्यात त्यांना मोठेपणा प्राप्त झाला असता काय? नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी आपले प्राचीन नाव व वंश हे अव्हेरले नाही. एवढ्याचकरिता आज आपण असे पाहत आहोत की नॉर्मन हा शब्द ऐतिहासिक क्षेत्रातून खणून काढलेल्या चिजेप्रमाणे होऊन राहिला आहे नि नॉर्मंडी या प्रांताला पृथ्वीच्या नकाशावर कुठेही स्थान नाही. आणि त्यावेळचे ते तिरस्करणीय इंग्लिश लोक नि त्यांची इंग्लिश भाषा यांच्या अधीन आजपर्यंतचे जगातील अत्यंत विस्तृत साम्राज्य समाविष्ट झाले आहे. आणि जरी इंग्लिश साम्राज्याचे वैभव हे महनीय आहे, तरी हिंदू साम्राज्याच्या वैभवाशी तुलना करण्यासारखे एकंदरीत त्याच्याजवळ काय आहे? ज्यावेळी संघर्षाचा काळ असतो त्यावेळी राष्ट्रांच्या मनाची समता ढळते आणि जर फारशी किंवा इतर कोणी लोक हिंदू या शब्दाने चोर अथवा काळा माणूस इतकाच अर्थ एकेकाळी जाणत असेल तर त्यांनीही हे ध्यानात ठेवावे की मुसलमान हा शब्द सुद्धा हिंदूंनी काही नेहमी कोणा एका अभिलषणीय चारित्र्याच्या मानवजातीचा दर्शक म्हणून वापरलेला नाही. एखाद्याला मुसलमान अथवा त्याहूनही वाईट म्हणजे मुसंडा म्हणणे हे त्याला पशु म्हणून म्हणण्यापेक्षा अधिक निंद्य समजत असत. अशा तऱ्हेची कठोर शिवीगाळ नि आपापसातील दोषारोप हे जरी ज्यावेळी प्राणांतिक झगडे सुरू असतात तोपर्यंत पाशवी क्रोधानलयाच्या ज्वाला भडकत असतात. तोपर्यंत अनिवार्य असले तरी जेव्हा माणसे या झटक्यातून शुद्धीवर येतात आणि स्वतःला सुसंस्कृत म्हणून पाहतात तेव्हा तरी त्यांनी हे विसरावयास पाहिजे आहे. त्यातही आपणाला हे विसरून चालावयाचे नाही की प्राचीन ज्यू लोक
हिंदू हा शब्द सामर्थ्य नि उत्साह दर्शवण्यासाठी योजित असत. कारण आपले राष्ट्र आणि आपली भूमी या गुणांनी अन्वित झालेली होती. सोहाब मोअल्लक या नावाच्या एका अरबी महाकाव्यात असं म्हटलं आहे की आपल्यालाच सगळ्या सोयऱ्यांचे जुलूम हे हिंदूंच्या तरवारीच्या आघातापेक्षाही अधिक प्रखर नि भीषण असतात. स्वयं इराणी लोकातच शिवाय अशी एक म्हण आहे की हिंदूच उत्तर देणे याचा अर्थ असा की हिंदूंच्या तरवारीने शूरपणाने खोल घाव घालणे. बाबिलोन देशातील लोक उत्तम कापडाला सिंधू असे म्हणत असत, कारण बहुशः ते सप्तसिंधू मधूनच येत असे. याच गोष्टीवरून हेही सिद्ध होते की आपल्या देशाला ते आपल्या प्राचीन सिंधू याच नावाने ओळखीत असत. त्याचप्रमाणे प्राचीन बाबिलोनियन भाषेमध्येही या शब्दाचा राष्ट्रीयवाचक अर्थाशिवाय दुसरा अर्थ अजूनपर्यंत आपणास उपलब्ध नाही. आपल्या शेजारच्या अत्यंत प्राचीन आणि अत्यंत सुसंस्कृत अशा चीनी राष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रवासी जो उआनचंग त्याने हिंदू या अभिधानाचा काय अर्थ केला आहे ते पाहून कोणत्याही हिंदूला स्वतःबद्दल धन्यता वाटल्यावाचून राहणार नाही. त्याने हिंदू या शब्दाचे साम्य इंदू या शब्दाशी केले. याच्या प्रतिपादनार्थ तो पुढे असे म्हणतो की जगाने या राष्ट्राला योग्य रीतीनेच इंदू हे नाव दिले, कारण ते आणि त्यांची संस्कृती ही जगतावरील मनुष्यांच्या उदास आणि संत्रस्त आत्म्याला शीतल चंद्रप्रकाशाप्रमाणे सदैव आनंद आणि उत्साह यांचा झराच भासला. या सर्व गोष्टीवरून हे सिद्ध होत नाही काय की आपल्या नावाविषयी लोकांच्या मनात आदर उत्पन्न करण्याचा मार्ग म्हटला म्हणजे ते नाव सोडून देणे किंवा ते नाकारणे हा नव्हे, तर आपल्या शास्त्रांच्या प्रभावाने, ध्येयाच्या शुद्धतेने आणि आत्म्याच्या उदात्ततेने त्या नावाला मान्यता मिळवणे नि त्याच्यापुढे सर्व जगास सन्मानाने मान लववावयास लावणे हाच तो मार्ग होय. आपण जरी काही आपल्यातीलच बांधवांना त्यांच्या स्वेच्छेच्या वारूवर येथेच्छ आरोहण करण्याची परवानगी दिली नि त्यांनी जनगणनेच्या वेळी स्वतःच हिंदूंच्या ऐवजी आर्य म्हणून नोंदवून घेतले, तरी त्यापासून अधिक ते काय लाभणार. केवळ आर्य या पवित्र नावास मात्र ते स्वतःच्या हीन स्थितीला ओढतील आणि कोशामध्ये गुलाम, दास या अर्थाच्या शब्दांमध्ये आणखी एक शब्द भरीला घालतील. हे तोपर्यंत की जोपर्यंत आपले राष्ट्र त्याचे पूर्वीचे बल आणि मोठेपणा संपादित करीत नाही. परंतु हिंदू नि हिंदुस्थान ही अभिधाने आपण नाकारावीत. या खुळ्या सूचनेच्या विरुद्ध गंभीर वादविवाद करावयाचे जरी आपण क्षणभर सोडून दिले आणि परक्यांनी द्वेषबुद्धीनं ही नावे आपणास दिली अशी मूर्खपणाची विचारसरणी क्षणभर मान्य केली, तरीही आम्ही इतकेच सरळ विचारतो की या नावाचा अव्हेर करणं नि दुसरे एखादे राष्ट्रीय नाव धारण करणं हे शक्य आहे काय. हल्ली जी परिस्थिती आहे ती अशी आहे की हिंदू हा शब्द आपल्या जातीची जणू एक पताकाच होऊन बसली आहे आणि ज्या गोष्टींनी आपली जातीय एकी ही केप कामोरियनपासून तो काश्मीरपर्यंत नि अटकेपासून कटकपर्यंत बलवत्तर केली जाते नि अखंड टिकवता येते, अशा गोष्टींपैकी एक प्रमुख गोष्ट होऊन बसलीये. आपल्याला असे वाटते काय की एखाद्या टोपीप्रमाणे ते आपल्याला सहज बदलता येतील. एकदा असे झाले की एका सज्जन नि देशभक्त गृहस्थानं जनगणनेच्या वेळी स्वतःला हिंदूऐवजी आर्य म्हणून नोंदवून घेण्याचे ठरवले. नि याचे कारण हेच होते की प्रथम इराणी लोकांनी आपणास तुच्छतादर्शक हिंदू या नावाने संबोधले होते नि या शब्दाचा अर्थ काळा माणूस असा होतो. अशा प्रकारचे जे असत्य सर्वत्र पसरविले होते त्यालाच हे गृहस्थ बळी पडले. या गृहस्थांशी वेळेच्या अभावी मला काही साग्र वादविवाद करता आला नाही नि म्हणून मी त्यास मात्र त्याचे नाव काय एवढाच प्रश्न केला. त्याने सांगितले की माझे नाव तख्तसिंह. मी पुढे म्हणालो, माझ्या सज्जन मित्रा, हिंदू या नावाच्या उत्पत्तीसंबंधी अजून द्विधा मत तरी आहे, परंतु तुझे नाव मात्र निर्विवादपणे धेड गुजरी आहे नि म्हणून
नोंदणी करताना प्रथम तेच मौग्दलायन किंवा सिंहासन सिंह अशा प्रकारे शुद्ध आर्य भाषेमध्ये बदलून लिहिले पाहिजे. हे ऐकून क्षणभर त्याने हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला आणि मग मला दाखवू लागला की पहा, हे असे करणे किती कठीण आहे. त्यामुळे माझ्या उद्योगधंद्याची सगळीच घडी विस्कटून जाईल. सर्वात मोठी अडचण म्हणजे सगळ्या लोकांना मी कसे या माझ्या नवीन बनवलेल्या नावाने ओळखण्यास लावू? किंवा जोपर्यंत इतर सर्वजण मला तख्तसिंहच म्हणण्याचा हट्ट धरीत आहेत, तोपर्यंत मी कितीही स्वतःला सिंहासन सिंह म्हणण्याचा अट्टहास केला, तरी त्याचा काय उपयोग होणार आहे? मी लगेच त्याला म्हणालो, परंतु जर तुझे स्वतःचे जे नाव निर्विवादपणे परकीय आहे, ते बदलण्यास तुला इतके कठीण, इतकेच नव्हे तर हानिकारक वाटते, तर मग तख्तसिंह संबंध जातीचे जे नाव ते बदलणे हे कितीतरी अधिक कठीण आणि अधिक हानिकारक असले पाहिजे. आणि तेही नाव मुळीच परकीय नाही, तर वेद जितके आपले तितकेच ते नावही आपले आहे. आणि कितीतरी निरर्थक अमित कालापासून दृढीभूत झालेले नाव बदलणे हे किती व्यर्थ आहे. याची सत्यता या वैयक्तिक उदाहरणापेक्षाही पंजाबमधील आपल्या शीख बंधूंच्या पंथामध्ये चांगल्या रीतीनं निर्दिष्ट केली आहे. आपल्या हिंदू जातीतील अवतंसनी शूरातले शूर अशा नरश्रेष्ठांची जी जमात नि जिला आपल्या महान गुरुने पसंत केली नि त्यावेळी विजयानंदाने गर्जना केली की नील वस्त्र के कपडे फाडे तुरक पठाणी अमल गया, आणि जी जमात घडण्याचे आद्य कारण म्हणजे धर्म चलावन संत उवारण, दुष्ट दैत्य के मूल उपाटन, यही काज धरामय जन्मम, समज लेहू साधु सम मननम, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशा या जमातीचेच नाव खालसा. ज्या साधुवृत्तीच्या नानकाला आज प्रत्यही वाहे गुरुजी के फते, वाहे गुरुजी के खालसा अशा अभिनंदनांनी वंदन होत आहे, तो गुरु नानक दुःखाने म्हणत असे की क्षत्रिया ही धर्म छेडिया, म्लेंच भाषा गही, सृष्टी सब इकवर्ण हुई, धर्म की गती रही. दरबार, दिवाण, बहादूर इत्यादी शब्द चोरासारखे थेट आपल्या हरिमंदिराच्या अंतर्भागापर्यंत प्रविष्ट झाले आहेत. आपल्याला पुरातन काळी जे व्रण झाले होते त्यांचे हे वण आहे. ते व्रण भरून निघाले, परंतु त्यांचे वण मात्र अजूनही दृश्य आहेत नि आपल्या शरीरांपैकीच एक होऊन बसले आहेत. जोपर्यंत त्यांना खरवडून काढण्याचा प्रयत्न करणं हे लाभापेक्षा हानीच अधिक करण्याचा संभव आहे, तोपर्यंत आपल्याला जे जे काय करता येण्यासारखे आहे ते म्हणजे इतकेच की ते तसे सहन करणे. कारण ते व्रण ज्या लढाया आपण रक्ताचे पाट वाहून जिंकल्या नि अंती जेते झालो अशा लढायांमध्येच झालेले आहेत. आणि जर कोणते शब्द, मग ते कितीही पवित्र वस्तूंशी संबंधित झालेले असोत, बदलणे आणि व्यक्त करणे अवश्य असेल तर ते शब्द हे होत. कारण ते सर्व निर्विवाद रीतीनं परकीय नि त्यांच्या वर्चस्वाचे अवशिष्ट असे भाग आहेत. मग जे आपण या नावांना अपरिहार्य म्हणून राहू देतो, इतकंच नव्हे तर त्यांच्याविषयी आसक्ती धरतो, त्या आपणाला जी आपल्या जातीची नि देशाची पाळण्यातली नावे आपल्या मूळ पुरुषांनी पसंत ठरविली, सगळ्या जगातल्या अत्यंत प्राचीन आणि अत्यंत वंद्य अशा ग्रंथामध्ये, वेदांमध्ये जी ग्रंथित केलेली अशी हिंदू आणि हिंदुस्थान ही नावे नाकारणे निव्वळ दांभिकपणाचेच ठरत नाही काय? सिंधू नदीच्या उभय तीरांवरील आपल्या लक्षावधी देशबांधवांनी कमीत कमी गेली 40 शतकेपर्यंत जे अभिधान मोठ्या अभिमानाने धारण केले, ज्याने काश्मीरपासून केप कामोरीनपर्यंत नि अटकपासून कटकपर्यंत आपल्या सर्व देशाला कवटाळले, जे एका शब्दात आपली जन्मभूमी आणि ज्ञात जी सिंधू अथवा हिंदू हिच्या भूगोलाची सर्व स्थितिस्थापकता दर्शविते, जे राष्ट्रमार्यस्य चोत्तमम अशा रीतीने
इतर देशांपासून निवडून काढण्याची खूण म्हणून समजले गेले ते हे अभिधान होय. याच अभिधानाकरिता शत्रूंनी आमचा द्वेष केला आणि याच्याचकरिता शालिवाहनापासून शिवाजीपर्यंतचे आपले योद्धे शतकापाठीमागून शतके संघर्ष टिकवून ठेवण्यात सहस्त्रांनी कामी आले. पद्मिनी आणि चितोड यांच्या जळून खाक झालेल्या राखेवर हाच हिंदू शब्द छापला गेलेला आढळेल. तुलसीदास नि तुकाराम आणि रामदास नि रामकृष्ण यांनी हिंदू हेच नाव धारण केले होते. हिंदू पदपादशाही हेच रामदासांचे स्वप्न होते, शिवाजीचे कार्य होते. बाजीराव आणि बंदा बहादूर, छत्रसाल आणि नानासाहेब, प्रताप आणि प्रतापादित्य यांच्या महत्वाकांक्षेचा ध्रुव तारा होते. ज्या ध्वजाचे रक्षण करता करता पानिपतच्या समरभूमीवर एक लक्षवीर शत्रूवर प्राणहारक वार करीत मात्र एकाच दिवसात धारातीर्थी पतन पावले आणि तो भाऊई ज्याच्या अग्रभागी हातात शमशेर असता गारद झाला, त्या ध्वजावर हा शब्द कोरून काढला होता. या सर्व बलिदानानंतर याच हिंदू पदपातशाहीकरिता नाना आणि महादजी यांनी राष्ट्रनौका खवळलेल्या सागरातून त्यातील सर्व खडकांना नि संकटांना टाळून चिरपेक्षित किनाऱ्याच्या अगदी समीप आणली होती. आजही हेच हिंदू आणि हिंदुस्थान हे अभिधान नेपाळच्या सिंहासनापासून तो रस्त्यातील एखाद्या कटोऱ्यापर्यंत लक्षावधी लोकांवर स्वामित्व गाजवित आहे. या शब्दांचा अव्हेर करणं म्हणजे आपल्या लोकांचे प्रत्यक्ष हृदयच कापून फेकून देणे होय. ते करण्यापूर्वीच तुम्ही मरून जाल. हे करणं काही केवळ भयंकरच आहे असं नाही, तर ते व्यर्थही आहे. हिंदूनी हिंदुस्थान हे शब्द त्यांच्या जागेवरून हलव म्हणणे म्हणजे प्रत्यक्ष हिमालयालाच त्याच्या जागेपासून हलवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. भयंकर उत्पत्तीनी कल्पनेला स्तिमित करणाऱ्या घटना जो घडवतो असा एखादा धरणीकंपच हे कार्य करू शकेल. हिंदू नि हिंदुस्थान या अभिधानाविरुद्ध जो आक्षेप की हे शब्द परकीय लोकांनी आपल्याला लावले आहेत, त्यांचाच तेवढा विचार केला तर मात्र निर्विवाद सिद्ध झालेले ऐतिहासिक आधार निवेदन केले की त्याचा पूर्णपणे निराश होईल. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हा आक्षेप काही वेळेला एका अंतर्गत भीतीनं संमिश्रित झालेला असतो. ही भीती म्हणजे अशी की जर हे अभिधान आपण आदराने धारण केले तर जे जे असे करतील ते हिंदुइझम या नावामध्ये समाविष्ट होणारे सर्व विचार आणि आचार यांच्यावर विश्वास ठेवणारे आहेत असे जग मानील. हिंदू मनुष्य म्हटला की तो अचूक रीतीनं ज्याला हिंदुइझम असे समजतात त्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणारा असलाच पाहिजे. अशा प्रकारची एक भावना लक्षात घेऊन बाह्यतः नसले तरी अंतःकरणापासून जे एक भय वाटत असते, त्याच भयाच्या योगानं पुष्कळ लोक ही आपली अभिधाने परकीय लोकांनी शोधून काढली नाहीत, यावर विश्वास ठेवीत नाहीत आणि त्यांचे हे भय काही सर्वस्वी अनाठायी नसते. परंतु ज्यांना असे भय वाटते त्यांनी ते तसे स्पष्टपणे बोलून दाखविणे नि एवढ्याकरिता आम्ही हिंदू म्हणून घेण्यास सिद्ध नाही असे म्हणणे हे अधिक सरळपणाचे होईल. परंतु मिथ्यानी अप्रतिपादक अशा आक्षेपाखाली लपू पाहणं हे केवळ वक्रवृत्तीचे द्योतक होईल. हिंदुत्व नि हिंदुइझम यामध्ये दिसणाऱ्या वरवरच्या साम्याच्या योगानं काही वेळेला आपल्या हिंदू बांधवांमधील काही सदिच्छेच्या लोकांचा मतिभ्रम केला जातो. या दोन शब्दांमधील अंतर लवकरच स्पष्टपणाने दाखवले जाईल. येथे केवळ इतके सांगितले म्हणजे पुरे होणार आहे की जर कोणता एखादा शब्द परकीय लोकांकडून आला असेल तर तो हा हिंदुइझम होय. आणि म्हणून आपण अशी सावधानता ठेवली पाहिजे की आपले विचार या नवीन बनवलेल्या शब्दानं घोटाळून जाणार नाहीत. वेदांवर सुद्धा ते स्वतंत्र धर्मग्रंथ आहेत असा विश्वास न ठेवणारे लोकही इतर कोणत्याही हिंदूप्रमाणेच सर्वस्वी हिंदू असू शकतात. ही गोष्ट इतरांविषयी न बोलता मात्र जैनांविषयीच बोलले तरी आपले सहस्त्रांनी जैन बांधव पिढ्यानपिढ्या स्वतःला हिंदू म्हणून घेत आहेत.
जर कोणी त्यांना तसे न म्हटले तर त्यामध्ये त्यांना त्यांचा अपमान झाल्याप्रमाणे वाटते. यावरूनच सिद्ध होत आहे, आम्ही याचा निर्देश इथे केवळ हे एक प्रत्यक्ष सत्यच आहे या दृष्टीनं केला. त्याचे सविस्तर विवरण नि विवेचन आत्ताच इथे करण्याचा आमचा मानस नाही, ते लवकरच पुढे येणार आहे. तोपर्यंत आम्ही अशी आशा करतो की आम्ही कोणता निर्णय काढू याविषयी आमचे वाचक कसलाही संदेह बाळगणार नाहीत नि त्या योगानं आमच्या निर्णयाच्या महत्त्वाविषयी आपले मत पूर्वग्रहदूषित करून ठेवणार नाहीत. त्याचप्रमाणे हेही त्यांच्या ध्यानात आलंच असेल की आम्ही आतापर्यंत जे विवेचन केलं ते कोणत्याही इझमवरचे नाही, तर केवळ हिंदुत्व याचे राष्ट्रीय, जातीय, संस्कृतीविषयक जे स्वरूप त्याचेच दिग्दर्शन केले आहे. इतक्या विवेचनानंतर आपल्याला आता आजपर्यंत मानवी भाषेला माहीत असलेल्या अत्यंत विस्तृत नि बुद्धीला भांबावून सोडणाऱ्या अशा एकीकरण कल्पनेच्या घटकांचे विवरण करण्यास काही प्रत्यवाव नाही. हिंदुत्व हा शब्द मूळ हिंदू यापासून निघाला आहे. आपल्या जातीच्या अत्यंत प्राचीन नि अत्यंत पवित्र अशा ग्रंथामध्ये सप्तसिंधू अथवा हप्त हिंदू हा शब्द ज्या भूभागामध्ये वैदिक राष्ट्र भरभराटीला आले त्याला लाविला आहे, हे आपण पाहिलेच आहे. ही भौगोलिक कल्पना मूळ ध्यानात घेऊन कधी आकुंचन पावत तर कधी विस्तार पावत, परंतु अखंड सातत्यानं हिंदू नि हिंदुस्थान या शब्दांशी संयुक्त झाली आहे. निअंती कमीत कमी 5000 वर्षे उलटल्यानंतर हिंदुस्थान या शब्दामध्ये सिंधू नदीपासून तो सिंधूपर्यंत अर्थात समुद्रापर्यंत सर्व द्विकल्प समाविष्ट झाले आहेत. कोणत्याही एखाद्या लोकसमूहाला एकीभूत करण्यास, बलशाली बनवण्यास नि ऐक्याची भावना उत्पन्न करण्यास जे अत्यंत महत्त्वाचे कारण असते ते हे की त्याला अंतरंगातून एकीभूत झालेली नि बाहेरून सुस्पष्ट मर्यादेने आखलेली भूमी ही निवासस्थानाकरिता नि ज्या नामोच्चारानं आपल्या चिरवंदित मातृभूमीची मूर्ती नि तिच्या गतकालीन इतिहासाविषयी नितांत भक्ती हृदयात उत्थित होईल असे नामाभिधान या 2 गोष्टी आवश्यक असतात. सुदैवाने या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आपल्यास लाभल्या आहेत. आपला देश हा इतका विस्तृत आणि तरीही इतका सुस्पष्ट रेखांकित आहे की तो इतर देशापासून इतका असंदिग्ध रीतीनं विभक्त केला आहे. तरीही इतका सुसंरक्षित आहे की जगातील इतर कोणताही देश निसर्गानं आपल्या करांगुलीनं निरपवाद असा निराळा एक भौगोलिक विभाग म्हणून आखून दिलेला नाही. आणि हिंदुस्थान अथवा हिंदू हे नावही तसेच आहे. हे नाव ऐकताच आपल्या हृदयामध्ये अगदी अचूक रीतीनं आपल्या जन्मभूमीची मूर्ती उभी राहते. तिच्या भौगोलिक स्थूल स्वरूपाची उत्कट कल्पना केल्यानंतर जणू काय ती एक सजीव मूर्तीच होऊन उभी राहते. हिंदुस्थान म्हणजे हिंदूंची भूमी. त्या अर्थी हिंदुत्वाच्या मूलभूत गोष्टींपैकी ही भौगोलिक गोष्ट अवश्य असली पाहिजे. हिंदू हा एकतर स्वतः अथवा आनुवंशिक रीतीनं मुख्यतः हिंदुस्थानचा रहिवासी असला पाहिजे आणि ही भूमी त्याची मातृभूमी असली पाहिजे. अमेरिका नि त्याप्रमाणे फ्रान्समध्ये हिंदू या शब्दाचा अर्थ सामान्यतः याच रीतीने कोणत्याही धर्माचा अथवा संस्कृतीचा संबंध लक्षात न आणताच समजला जातो. जर हिंदू या शब्दाचा हा मूळ अर्थच प्रामुख्यानं दाखवण्याचा प्रघात असता आणि सिंधू या शब्दापासून उत्पन्न झालेल्या प्रत्येक शब्दाप्रमाणे याचाही जर तोच अर्थ असता तर याचा अर्थ केवळ हिंदुस्थानचा रहिवासी इतकाच हिंदी या शब्दाचा सांप्रत. जो अर्थ आहे तोच अर्थ टिकून राहिला असता. हिंदुत्व यथार्थ सारसर्वस्व नि गर्भितार्थ हिंदुत्वाची व्यवच्छेदक नि अव्यवच्छेदक लक्षणे. परंतु आतापर्यंतच्या सर्व विवेचनात आपण केवळ काय प्रत्यक्ष आहे याचाच अधिक विचार केला आहे. काय असते किंवा काय असावे याविषयी इतका विचार केला नाही. आता याचे कारण काही काय असावे याविषयी उहापोह करणे हे योग्य नव्हे, असे नव्हे.
उलट ते आवश्यक नि काही वेळेला तर अधिक उत्साहदायकच असते. परंतु हे सुद्धा काय आहे याविषयी निश्चित ज्ञान प्राप्त झाले म्हणजेच अधिक चांगल्या रीतीनं करता येतील, याकरिता हिंदुत्वाच्या आदितत्वांना निश्चित करण्याच्या प्रयत्नात आपण अगदी सावध असले पाहिजे. सांप्रतच्या या शब्दाच्या घटकावयांवरूनच आपण त्याचा अर्थ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढ्याकरिता जरी हिंदू या शब्दाचा त्याच व्युत्पत्तीवरून निघालेल्या हिंदी या शब्दाप्रमाणे केवळ हिंदुस्थानचा रहिवासी असा अर्थ झाला, तरी तेवढ्यावरून एखाद्या मुसलमानाला तो हिंदुस्थानचा रहिवासी आहे एवढ्यावरूनच हिंदू म्हणणं म्हणजे शब्दाच्या व्यावहारिक अर्थाचा अनर्थ करणं होईल, अशी आम्हाला भीती वाटते. आता हे शक्य आहे की पुढे भविष्यकाळी कधीतरी हिंदू या शब्दाचा अर्थ मात्र हिंदुस्थानचा रहिवासी इतका आणि इतकाच होईल. तो दिवस तेव्हाच येईल की ज्या दिवशी सर्व संस्कृती नि धर्म याविषयीचा दुरभिमान दुसऱ्यांना दुखवूनही आपली स्वतःचीच प्रौढी मिरवण्याचे सोडून देईल आणि सर्व धर्म ज्यावेळी स्वतःचा अभिमान त्यक्त करून ज्या पायावर ही सर्व मानवी जात डौलानं नि चिरस्थायित्वानं सुस्थित झाली आहे, अशा मूलभूत चिरंतन तत्वांचा ते एक संग्रह बनतील. परंतु जोपर्यंत ह्या अत्यंत वांछित एकीकरणाच्या पहिल्या किरणांचाही क्षितिजाचलावर कुठे मागमूसही दिसत नाही, तोपर्यंत अस्तित्वात असणाऱ्या कठोर सत्याकडे कानाडोळा करणे हे केवळ मूर्खपणा होईल. जोपर्यंत इतर प्रत्येक धर्म हा ज्या योगाने वारंवार लढाईपर्यंत प्रसंग येतात, असली आपापली विशिष्ट मते सोडण्यास सिद्ध नाही, तोपर्यंत कोणत्याही एका संस्कृतीनं नि राष्ट्रीय घटकाने आपली बंधने शिथिल करणे नि विशेषतः संघातील दृढता नि सामर्थ्य वाढवणारी बंधने शिथिल करणे हे केव्हाही इष्ट होणार नाही. एखादा अमेरिकन हिंदुस्थानचा रहिवासी होऊ शकेल. तो जर खरोखरीच असा नागरिक होईल तर त्याला भारतीय किंवा हिंदी या नात्यानं वागवणं हे न्याय्य होईल. परंतु जोपर्यंत तो संस्कृतीने नि इतिहासाने एक झाला नाही, जोपर्यंत त्याच्या अंगात आपले रक्त खेळले नाही नि जोपर्यंत तो आपल्या देशाला केवळ आवडीचा म्हणून नव्हे तर पूजास्थान म्हणून गणू लागला नाही, तोपर्यंत त्याला आपल्या हिंदूंच्या संघात सामील करून घेता येणार नाही. कारण जरी हिंदुत्वाचे पहिले लक्षण म्हणजे स्वतः किंवा वाडवडिलांच्या योगाने हिंदुस्थानचे नागरिक असणं हे आहे, तरी ते काही हिंदुत्वाचे एकच एक लक्षण आहे असे नाही. कारण हिंदू या शब्दाचा अर्थ केवळ भौगोलिक वैशिष्ट्यापेक्षा पुष्कळ अधिक आहे. रक्ताने एकत्वाचा स्नेहसंबंध. हिंदू हा शब्द भारतीय अथवा हिंदी यांच्याशी समानार्थक नाही नि त्याचा केवळ हिंदुस्थानचा रहिवाशी एवढाच अर्थ नाही, हे ठरल्यावर साहजिकपणे त्याच्या दुसऱ्या लक्षणाविषयी विचार करणं ओघानेच प्राप्त होते. हिंदू भारतीय शासनाचे केवळ नागरिकच नाहीत, कारण ते काही केवळ एका जन्मभूमीवर असलेल्या प्रेमानेच बद्ध झालेले नाहीत, तर एकाच रक्ताच्या बंधनांनीही ते बद्ध झाले आहेत. ते काही केवळ एक राष्ट्रीयच नाहीत, तर एक जातीयही आहेत. जाती हा शब्द जनजायते उत्पन्न करणे या धातूपासून निघाला आहे. त्याचा अर्थ बंधुता, ज्यांची उत्पत्ती एकच आहे, ज्यांचे रक्त एकच आहे, असा लोकसमूह असा होतो. ज्यांना सिंधू असे म्हणत अशा वेदकालीन पितृऋषींपासून आमचा वंशोद्भव आहे. त्या समर्थ पूर्वजांचेच रक्त सतत परंपरेनं आमच्या अंगात खेळत आहे, असे हिंदू लोक स्वाभिमानाने मानतात. अनेक वार छद्मीपणाने जो एक प्रश्न विचारला जातो तोही आम्हाला चांगला माहिती आहे की परंतु तुम्ही खरोखरच का एक जाती आहात? तुमच्या अंगात एकच रक्त खेळत आहे असे खरेच का म्हणता येईल? याचे उत्तर आम्ही फक्त प्रतिप्रश्नातच देऊ की इंग्लिश लोक हे खरोखरीच का एक जाती आहेत? जगामध्ये इंग्रज रक्त
फ्रेंच रक्त, जर्मन रक्त किंवा चीनी रक्त अशा प्रकारची काही वस्तू आहे काय? जे आपापसामध्ये भिन्न जाती असूनही लग्ने करतात आणि अशा रीतीने परकीयांचे रक्त मुक्तपणाने आपल्यात मिसळू देतात, ते काय एका रक्ताचे म्हणावयाचे? स्वतः सिद्ध अशा एकाच जातीचे मानावयाचे? जर त्यांना तसे करण्यास प्रत्यवाय नसेल, तर हिंदूंना तर नाहीच नाही. कारण ज्या जातीभेदाच्या यथार्थ स्वरूपाविषयी तुम्हाला गाढ अज्ञान आहे नि ज्याचा खरा अर्थ तुम्ही मुळीच उमगू शकला नाहीत, त्या जातीभेद संस्थेने आमच्यामधील रक्ताची सरमिसळ होऊन ते एक होऊ शकले नाहीत, असे तुमचे म्हणणे आहे. परंतु हे तुमच्या ध्यानात येत नाही की त्याच जातीभेदाने स्वकीय रक्तापेक्षा परकीय रक्ताचीच भेसळ आमच्यामध्ये न होऊ देण्याला अधिक सहाय्य केले. इतकेच नव्हे, तर सांप्रत जी जाती संस्था अस्तित्वात आहे, तीच ब्राह्मणापासून तो चांडाळापर्यंत एकच रक्त प्रत्येकाच्या धमन्यांमधून वाहत आहे. त्याचे पर्याप्त प्रमाण नाही काय? आमच्या कोणत्याही स्मृतीकडे नुसती ओझरती जरी दृष्टी वळवली, तरी अनुलोम नि प्रतिलोम विवाह हे त्या काळी सर्रास होत होते आणि त्याच्याच योगाने आज अस्तित्वात असलेल्या अनेक उपजाती निर्माण झाल्या आहेत, असे निस्संदेह रीतीने दिसून येईल. एखाद्या क्षत्रियाला जर शूद्र स्त्रीपासून पुत्र झाला, तर त्या संततीच्या योगाने उग्र या नावाची जाती निर्माण होते. त्याचप्रमाणे जर एखादा क्षत्रिय या उग्र जातीतील स्त्रीच्या पोटी संतती निर्माण करील, तर त्या योगाने श्वपच जाती निर्माण होते. त्याचप्रमाणे एखाद्या ब्राह्मण स्त्रीला जर एखाद्या शूद्रापासून मुलगा झाला, तर त्या योगाने चांडाल जाती उत्पन्न होते. वेदकालीन सत्यकाम जाबालीपासून तो थेट महाज्जी शिंद्यांपर्यंत आपल्या इतिहासाच्या प्रत्येक पानावरून असे दिसून येईल की आपल्या जातीच्या रक्ताची ही प्राचीन गंगा वेदकालाच्या उत्तुंग शिखरांपासून अद्भूत होऊन आधुनिक इतिहासाच्या भूप्रदेशावर अव्याहत रीतीने अवतीर्ण झाली आहे. नि अशा रीतीने अवतीर्ण होताना ती पुष्कळ संपन्न झाली आहे. पुष्कळ प्रवाहांना तिने आपल्यात मिसळून घेतले आहे. कित्येक पतित आत्म्यांना तिने पावन केले आहे. विस्तृतता, गंभीरता, संपन्नता यांनी प्रतिदिन वाढत वाढत कुठेतरी आडरानात नि वाळवंटात शुष्क होऊन जाण्याची आपत्ती तिने निरस्त केली आहे. नि अशा रीतीने पूर्वीपेक्षा अधिक शुद्धतेनं नि अधिक वेगवान होऊन ती आज अखंड वाहत आहे. आपल्यामध्ये जे जे काही नापीक नि दरिद्रीय होते, ते सुपीक नि समृद्ध करण्याकरिता नि आपल्यामध्ये जे जे काही उन्नत आणि वर्धिष्णू होते, त्याच्या वाढीच्या आडही न येण्याकरिता जी जी साधने अत्यंत आवश्यक म्हणून आपल्या उदात्त चरित नि देशभक्त पूर्वजांना वाटली, त्या साधनांच्या द्वारे या पावन प्रवाहाला व्यवस्थितपणाने मार्ग आक्रमण करता यावं, अशी व्यवस्था करणं हेच कार्य या जातीभेद संस्थेनं केलं आहे. हे विधान ज्याप्रमाणे 4 मुख्य जातींच्या संमिश्र विवाहापासून उत्पन्न झालेल्या उपजातींविषयी आणि 4 मुख्य जातींनी या उपजाती यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संततीविषयी खरे आहे, त्याचप्रमाणे ज्या इतर जातींनी वंश कुठेतरी पुराण भूतकालाच्या अंधुक प्रकाशात स्वतंत्रपणे आपापल्या ठिकाणी बसत होत्या, त्यांच्याही संबंधाने हे विधान तितकेच लागू आहे. याचे प्रत्यंतर पाहावयाचे असल्यास मलबार किंवा नेपाळमध्ये पहा. तिथे हिंदूतील उच्च जातीच्या पुरुषाला ज्या जाती परकीय मानल्या गेल्या आहेत, अशा जातीच्या स्त्रीशी लग्न करण्यास प्रत्यवाय नाही. या जाती परकीय आहेत ही कल्पना जरी खरी मानली, तरी त्यांनी हिंदूंच्या संस्कृतीचे संरक्षण करण्यात जे प्रेम आणि शौर्य दाखवले, त्यामुळे त्यांना आपल्या जातीत समाविष्ट करण्यात आलं. इतकंच नव्हे, तर सर्व बंधनांपेक्षाही अत्यंत कोमल असे जे विवाह बंधन त्याने त्यास नित्याचे बद्ध करून टाकले. नागवंश हा द्रविड जातीपैकीच आहे काय?
मग जेव्हा अग्निवंशातील तरुणांना नागकन्या अर्पण केल्या नि या दोन्हीही वंशांमध्ये जेव्हा चंद्रवंश आणि सूर्यवंश यांच्यातील क्षत्रियांनी आपल्या कुमारिकांची लग्ने लावली, तेव्हा मग हे आणि ते असे भिन्नत्व कुठे राहिले? अगदी हर्षाच्या कारकिर्दीपर्यंत मग बुद्धकालीन जातीभेदाची घडी जेव्हा विस्खलित झाली होती, तेव्हाची गोष्ट सोडून दिली, तरी जाती-जातीमधील विवाह ही एक रोजची गोष्ट होऊन बसली होती. उदाहरणार्थ, पांडवांच्याच एका कुलाची गोष्ट घ्या. पराशर ऋषी हे ब्राह्मण होते. त्यांचे प्रेम एका कोळ्याच्या सुंदर कुमारिकेवर बसले नि त्या दोघांचे अपत्य म्हणजे जगद्विख्यात व्यासमुनी झाले. या व्यासांनी क्षत्रिय कुलातील राजकन्या अंबा नि अंबालिका यांच्या ठिकाणी 2 पुत्रांची उत्पत्ती केली. या 2 पुत्रांपैकी पांडू याने नियोग पद्धतीचा अवलंब करून आपल्या बायकांना संतती उत्पन्न करण्याची अनुज्ञा दिली. त्या बायकांनी अज्ञात जातीच्या पुरुषांच्या प्रेमाची याचना करून आपल्या महाकाव्याच्या नायकांना जन्म दिला. याचप्रमाणे त्या कालच्या कर्ण, बभ्रुवाहन, घटोत्कच, विदुर आणि अन्य व्यक्तींच्या इतिहासाविषयी उल्लेख न करता त्या काळच्या मानाने आधुनिक अशा चंद्रगुप्ताचे उदाहरण पाहण्याविषयी आम्ही वाचकांना विनंती करतो. चंद्रगुप्ताने एका ब्राह्मण कन्येशी विवाह लावला नि त्यांच्यापासून अशोकाच्या पित्याची उत्पत्ती झाली. या अशोकानं युवराज असताना एका वैश्य तरुणीशी विवाह लावला. हर्ष जातीचा वैश्य असून त्याने आपली मुलगी एका क्षत्रिय राजपुत्राला दिली. व्याधकर्मा हा एका व्याधाचा मुलगा होता. त्याची आई त्या व्याधावर प्रेम जडलेली एक ब्राह्मण कन्या होती नि हा व्याधकर्मा विक्रमादित्याचा यज्ञाचार्य झाला होता. सूरदास कृष्ण भट हा जातीने ब्राह्मण असून एका चांडाल कन्येवर इतका आसक्त झाला की त्याने उघड रीतीने तिच्याशी विवाह लावून संसार थाटला आणि मातंगी पंथ या नावाच्या एका धार्मिक पंथाचा तो आद्य प्रवर्तक बनला. हे सर्व लोक स्वतःला हिंदूच म्हणवितात नि तसे म्हणविण्याचा त्यांना अधिकार पोचतो. एवढ्यावरच हा पुरावा संपला नाही. एखादा पुरुष अथवा एखादी स्त्री आपल्या कृतींनी आपल्या जातीपासून च्युत होईल नि दुसऱ्या जातीत ढकलली जाईल. शूद्रो ब्राह्मणतामेती ब्राह्मणश्चैती शूद्रताम न कुलम कुलमित्याहुराचारम कुलमुच्यते आचारकुशलो राजन इह चामुत्र नंदते उपासते येन पूर्वा द्विजा संध्या न पश्चिताम सर्वस्तानने धार्मिको राजा शूद्रकर्माणि योजयेत. ही आज्ञा काही नेहमी पोकळ धमकी नव्हती. कित्येक क्षत्रिय लोक शेती अथवा दुसरे हलके धंदे पत्करून क्षत्रियाला मिळणाऱ्या मानाला आचवत असत आणि दुसऱ्या कोणत्या तरी जातीत गणले जात असत. उलटपक्षी कित्येक शूर लोक नि काही वेळेला सबंध जातीची जाती आपल्या शूर कृत्यांनी क्षत्रियांचे हक्क नि क्षत्रियांच्या पदव्या पाहून क्षत्रिय म्हणून गणले जात असत. एका जातीतून बहिष्कृत होणं ही एक रोजचीच गोष्ट होती नि असे झाले म्हणजे त्यांचा दुसऱ्या कोणत्या तरी जातीत समावेश होत असे. हे परिवर्तन केवळ वैदिक आज्ञेप्रमाणे प्रस्थापित झालेल्या जाती संस्थेवर विश्वास असणाऱ्या हिंदूंमध्येच घडत असे नाही, तर अवैदिक असे जे हिंदूंचे पंथ आहेत त्यामध्येही घडत असे. बुद्ध कालामध्ये ज्याप्रमाणे एकाच कुटुंबामध्ये बाप बौद्ध, आई वैदिक धर्माची नि पुत्र जैन पंथाचा असा देखावा दिसत असे, त्याप्रमाणे आजही आपल्याला आढळून येईल. जैन आणि वैष्णव यांच्यामध्ये गुजराथेत लग्ने होतात. त्याचप्रमाणे शीख नि सनातनी यांच्यामध्ये पंजाबात लग्ने होतात. शिवाय आजचा जो मानभाव किंवा लिंगायत शीख किंवा सतनामी हा कालचा हिंदू होय आणि आजचा हिंदू कदाचित उद्या लिंगायत, ब्रह्मी अथवा शीख होईल. आणि हिंदू हे अभिधान जसे आपल्या लोकांच्या एकजातीयत्वाचे पूर्ण दिग्दर्शन करू शकते, तसे इतर नाव करू शकत नाही. आपल्यापैकी काही आर्य होते, काही
अनार्य होते. परंतु आयर किंवा नायर आपण सर्व हिंदू होतो नि एकच रक्त आपल्या धमन्यातून वाहत होतं. आपल्यापैकी काही ब्राह्मण आहेत आणि काही नामशूद्र अथवा पंचम आहेत. परंतु ब्राह्मण किंवा चांडाल आपण सर्व हिंदू आहोत नि एकाच रक्तामासाचे आहोत. आपणापैकी काही राक्षस होते नि काही यक्ष होते. परंतु राक्षस अथवा यक्ष आपण सर्व हिंदूच आहोत. एकच रक्त अंगात खेळत आहे. आपल्यापैकी काही वानर होते नि काही किन्नर होते. परंतु वानर किंवा नर आपण सर्व हिंदू आहोत नि एकाच रक्ताचे आहोत. आपल्यापैकी काही जैन नि काही जंगम आहेत. जैन अथवा जंगम आपण सर्व हिंदूच आहोत नि एकाच रक्ताचे आहोत. आपल्यापैकी काही एकेश्वरवादी, काही जगदीश्वरवादी, काही आस्तिक, काही नास्तिक, परंतु एकेश्वरवादी अथवा निरीश्वरवादी आपण सर्व हिंदूच आहोत नि आपल्यामध्ये एकच रक्त खेळत आहे. आपण काही केवळ एक राष्ट्रीयच नाही तर एक जातीय आहोत. जन्मतःच आपले बंधुत्व जडलेले आहे. दुसरा कसलाही प्रश्न नाही. हा मात्र अंतःकरणाचा प्रश्न आहे. आपल्याला असे वाटते की राम आणि कृष्ण, बुद्ध आणि महावीर, नानक आणि चैतन्य, बसव आणि माधव, रोहिदास आणि तिरुवेल्लर यांच्या अंगात जे रक्त खेळत होते तेच रक्त सर्व हिंदू जातींमध्ये धमन्या धमन्यातून खेळत आहे, हृदयाहृदयातून स्पंदन पावत आहे. आपल्याला असे वाटते की आपण एका जातीचे आहोत, एका रक्ताच्या अत्यंत कोमल बंधनांनी बांधले गेलेलो आहोत आणि हे असे वाटते म्हणून हे असे असले पाहिजे. एकंदरीत जर पाहिले तर सर्व जगामध्ये मनुष्य म्हटला की त्याची एकच जाती असली पाहिजे, ती मानव जाती होय. आपण एकाच रक्ताच्या संचरण्याने जिवंत राहिलो आहोत नि ते रक्त म्हणजे मानवी रक्त. या व्यतिरिक्त जी अन्य भावना ती केवळ तात्पुरती सोयीपुरती आणि केवळ सापेक्षतः सत्य आहे. तुम्ही ज्या ज्या कृत्रिम भिंती जाती जातींमध्ये निर्माण करता त्या भुईसपाट करण्याकरिता निसर्गाचा सतत प्रयत्न चालू आहे. रक्तारक्तांचे संमिश्रण रोखून धरणे म्हणजे वाळूच्या पायावर इमारत उठविणे होय. सर्व धर्मसंस्थापकांच्या सर्व आज्ञांपेक्षाही स्त्री पुरुषांमधले प्रेमाकर्षण हे अधिक बलवान ठरले आहे. इतकेच काय, परंतु अंदमानमधील मूळ रहिवाशांमध्ये सुद्धा आर्य रक्ताचे तुषार परस्परात मिसळले आहेत. खरोखरीच जर बोलावयाचे तर आपल्याला मात्र इतकेच विधान करता येईल की माझ्या धमन्यांमधून सर्व मानवी जातीचे रक्त खेळत आहे. मनुष्याची या ध्रुवापासून त्या ध्रुवापर्यंतची एकी हेच सत्य आहे. इतर सर्व केवळ सापेक्षतः आंशिकतः तसे आहे. आणि याच दृष्टीने जर पाहिलं तर सर्व जगामध्ये फक्त हिंदूंना नि कदाचित ज्यू लोकांनाच केवळ यथार्थ तत्वाने आम्ही एक जाती आहोत असे हक्काने म्हणता येईल. एका हिंदूचे दुसऱ्या हिंदूंशी लग्न केल्याने फार तर त्याची जात जाईल, परंतु त्याचे हिंदुत्व जाणार नाही. एखाद्या हिंदूचा कोणत्याही श्रद्धावान अथवा पाखंडी अनुमानसिद्ध तात्विक अथवा सामाजिक पद्धतीवर विश्वास बसला तर फार तर त्याचा पंथ त्याला अंतरेल, परंतु त्याचे हिंदुत्व मात्र अबाधित राहील. कारण हिंदुत्वाच्या अत्यंत महत्वाच्या लक्षणांमध्ये हिंदूंच्या रक्ताचा वारसा असणे हे अत्यंत महत्वाचे लक्षण आहे. म्हणून जे जे सिंधू नदीपासून तो सिंधूपर्यंत अर्थात समुद्रापर्यंत पसरलेल्या भूमीवर पितृभूमी म्हणून प्रेम करतात, त्यांना ज्या जातीने आपल्यात मिसळवून नि आपले करून घेऊन स्वतःची उत्क्रांती करून घेतली त्या पुरातन सप्तसिंधू जातीचे रक्त जे आपल्या अंगात संचारित आहे असे अधिकाराने म्हणतात, त्याच्याजवळ हिंदुत्वाची 2 लक्षणे उपलब्ध झाली असे म्हणता येईल. समान संस्कृती. परंतु ही केवळ 2च लक्षणे होतात.
कारण थोड्या विचारांती हे ध्यानात येईल की एक राष्ट्र नि एक जाती ही दोनच लक्षणे म्हणजे हिंदुत्वाची काही सर्व लक्षणे होऊ शकत नाहीत. मुसलमानांपैकी पुष्कळ लोक त्यांच्या अज्ञानजन्य दुराग्रहापासून मुक्त होऊन आपल्या देशावर त्यांची पितृभूमी म्हणून प्रेम करू शकतील नि त्यांच्यापैकी जे देशभक्त नि उदारमनस्क आहेत ते असे सदैव मानित आलेच आहेत. त्यांच्या धर्मांतराचा इतिहास, जे धर्मांतर लाखो लोकांच्या विषयात जबरीने केले गेले आहे, त्यांच्या मनात आले तरी ते विसरू शकणार नाहीत. नि तो इतिहास त्यांना असेच सांगेल की त्यांच्यामध्ये हिंदू रक्तच खेळत आहे. परंतु आपण जे सत्य जसे आहे तसेच विचारात घेण्याचा निश्चय करून ते कसे असावे अशा विषयाचा विचार पुढे ठेवून नव्हे, आज जो या विषयाचा उहापोह करीत आहोत तो करीत असता त्या मुसलमानांना हिंदू म्हणू शकू काय? काश्मीरमधील नि इतर प्रांतातील कितीतरी मुसलमान, त्याचप्रमाणे दक्षिण हिंदुस्थानामधील ख्रिश्चन लोक आपल्यातील जातीबंधने इतक्या कडक रीतीने पाळतात की ते बहुधा लग्नसंबंध आपल्या जातीमध्येच घडवून आणतात. अशा रीतीने त्यांच्या रक्तात परक्यांची भेसळ जवळजवळ झाली नाही आणि तरीही त्यांना आपण ज्या अर्थाने हिंदू हा शब्द वापरतो त्या अर्थाने तो लावता येणार नाही हे उघड आहे. कारण आपण हिंदू लोक एकाच जन्मभूमीवर असणाऱ्या प्रेमाने आणि एकच रक्त आपल्या हृदयातील स्पंदन नि त्या सर्वच उसळणारी प्रेमाची उर्मी यांना जन्म देत असल्यानेच काही बद्ध झालो नाही, तर आपण सर्वजण आपल्या थोर संस्कृतीला, आपल्या हिंदूंच्या संचित ज्ञानाला जे वंद्य मानतो त्या योगानेही आपण बद्ध झालो आहोत. संस्कृती हा शब्द अत्यंत योग्य आणि सार्थ आहे, कारण त्यामध्ये संस्कृत भाषा ही सूचित होते. याच संस्कृत भाषेमध्ये आपल्या हिंदू वंशांच्या इतिहासामध्ये जे काही संग्राह्य नि उत्तम होते त्या ज्ञानाचा उच्चार झाला नि त्याचा संचयही याच भाषेमध्ये करून ठेवला. आपण एक राष्ट्र आहोत, आपण एक जाती आहोत, आपली संस्कृती एक आहे, म्हणून आपण एक आहोत. संस्कृती म्हणजे तरी काय? परंतु संस्कृती म्हणजे तरी काय? संस्कृती म्हणजे मानवी मनाचे आविष्करण होय. संस्कृती म्हणजे मनुष्याने स्थूल सृष्टीचे काय रूपांतर केले आहे याचा इतिहास होय. जर स्थूल सृष्टी ही परमेश्वराची निर्मिती आहे, हिचे सर्वोत्तम स्वरूप म्हणजे मानवी आत्म्याचा स्थूल सृष्टीवर नि मनुष्यावर सारखाच विजय होणे होय. जिथे जिथे मनुष्याला आपल्या आत्म्याचे समाधान होईल अशी जड वस्तूंची घटना करता येईल, तिथे तिथे तितक्या प्रमाणाने संस्कृतीचा जन्म होतो नि जेव्हा सामर्थ्य, सौंदर्य आणि प्रेम यांच्याविषयीच्या मानवी स्वर्गीय आकांक्षा परिपूर्ण करून परम आनंदाचे सर्व मार्ग शोधून काढून आयुष्याचा पूर्ण विकास नि त्याचे ऐश्वर्य यांचा मनुष्याला पूर्ण उपभोग घडतो, तेव्हा संस्कृतीचा पूर्ण विजय होतो. एखाद्या राष्ट्राच्या संस्कृतीचा इतिहास म्हणजे त्या राष्ट्राच्या विचारांचा, आचारांचा आणि संपादिताचा इतिहास होय. वाङ्मय आणि कला ही आपल्याला राष्ट्राचे विचार निवेदित करतात. इतिहास आणि समाजरचना यांच्यावरून राष्ट्राच्या कृत्यांची नि त्याने संपादित केलेल्या गोष्टींची आपल्याला जाणीव होते. यापैकी कोणत्याही विषयात मनुष्याला एकलकोंडे राहता येत नाही. अंदमानच्या आदिम वन्य जातीच्या लहान ओबडधोबड पोखरलेल्या लाकडी नावेत बसून तिला डुंगी म्हणतात. तिचेही अमेरिकेच्या अगदी आजकालच्या ड्रेड नॉट जहाजांच्या घडण्यामध्येही काहीतरी अनुकरण आहेच आहे. पॅरिसमधील तरुणीच्या पोशाखामधील अगदी अलीकडची नवी टूम ही सुद्धा वास्तविक पातुआ तरुणी आपल्या कंबरपट्ट्यामध्ये जो एकमात्र पानांचा झुपका खोवतात त्यांच्यापासून जन्म पावली आहे. आणि इतके असूनही डुंगी ती डुंगीच राहिली आहे. ड्रेडनॉट
ते ड्रेडनॉटच आहे. या दोन्हीमध्ये सारखेपणापेक्षा वैसादृश्यच अधिक आहे. त्यामुळे त्यांच्यातले एकत्व उमगून पडत नाही. याचप्रमाणे हिंदूंनी इतर लोकांप्रमाणेच जरी पुष्कळ गोष्टी लोकांना दिल्या आहेत, लोकांजवळून घेतल्या आहेत, तरी त्यांची संस्कृती दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीहून फार भिन्न आहे. त्याचप्रमाणे त्यांचे आपापसात कितीही जरी मतभेद असले, तरी त्यांचे एकमेकांशी असलेले एक वाङ्मय नि एक संस्कृती यांच्या योगाने जगामध्ये इतर ज्या संस्कृती आहेत, त्यापैकीच हीही एक आद्य संस्कृती आहे. तिचा हा अधिकार कोणालाही अमान्य करता येण्यासारखा नाही. हिंदू लोकांना इतिहास नाही, अशा प्रकारची जी स्वार्थमूलक किंवा अज्ञानजन्य समजूत आधुनिक जगामध्ये प्रचलित आहे, त्या समजुतीने ज्यांचे कान भरले आहेत, त्यांना हे म्हणणे मोठे विपरीत वाटेल की जवळजवळ हिंदू लोकांनीच आपला इतिहास जतन करून ठेवण्यात यश संपादन केले आहे. नि हे इतिहास संरक्षण अनेक धरणीकंपांच्या धक्क्यातून नि जलप्रलयांच्या आघातानंतरही केले आहे. हा इतिहास त्यांच्या वेदांपासून सुरू होतो नि हे वेद म्हणजे आपल्या जातीच्या इतिहासाचे विद्यमान असलेले पहिले प्रकरण होय. हिंदूंची प्रत्येक कन्या पाळण्यात जे पहिले गीत ऐकते ते सीतेचेच होय. आपल्यापैकी काही लोक रामाची अवतार म्हणून पूजा करतात, काही लोक त्याला वीर आणि योद्धा म्हणून पूज्य मानतात. सर्व लोक त्याला आपल्या जातीचा अत्यंत विख्यात सार्वभौम राजा मानतात. प्रत्येक हिंदू तरुणाच्या मारुती आणि भीमसेन या अखंड बलदायी नि शारीरिक उन्नतीच्या आदर्श देवता आहेत. सावित्री आणि दमयंती या प्रत्येक हिंदू स्त्रीच्या अखंड पातिव्रत्याचे नि अव्यभिचारी प्रेमाचे ध्येय आहे. गोकुळच्या त्या दिव्य गुराख्यावर राधेनं जे प्रेम केलं, त्याचा प्रतिध्वनी जिथे जिथे हिंदू तरुण आपल्या प्रियकरणीचे चुंबन घेतो, तिथे तिथे उठत असतो. कौरव पांडवांचे महायुद्ध, कर्णार्जुन, भीम दुःशासन यांची तुमुल द्वंद्वे ही जरी सहस्रो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर घडून आली आहेत, तरी आजही ती प्रत्येक झोपडीपासून तो तहत राजवाड्यापर्यंत त्यातील हृदय हालवून सोडणाऱ्या रसांसह गायली जात आहेत. अर्जुनाला जितका अभिमन्यू प्रिय नसेल, तितका तो आज आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. सिलोनपासून काश्मीरपर्यंत त्या कमलनेत्र तरुणाचे लढाईतील पतन ऐकून जितक्या प्रेमाने नि जितक्या विव्हलतेने त्याच्या पित्याने त्यावेळी आक्रंदन केले असेल, तितक्याच प्रेमाने नि तितक्याच विव्हलतेने आजही सबंध हिंदुस्तान आक्रंदन करीत अश्रू ढाळीत असतो. यापेक्षा आणखीन अधिक काय पाहिजे? एका मूठभर वाळूच्या कणांप्रमाणे आपणास जरी दशदिशात उधळून टाकले, तरी केवळ रामायण नि महाभारत हे दोनच ग्रंथ आपणास पुनरपी एक जाती म्हणून एक जीव करू शकतील. मी एखाद्या मॅझिनीचे चरित्र वाचतो नि उद्गारतो की ते किती देशाभिमानी आहेत. तसेच मी एखाद्या माधवाचार्याचे चरित्र वाचतो नि उद्गारतो की आम्ही किती देशाभिमानी आहोत. पृथ्वीराजाच्या पतनावर बंगालमध्ये अश्रुसिंचन होते. गुरु गोविंद सिंग यांच्या देशासाठी कत्तल झालेल्या पुत्रांसाठी महाराष्ट्र शोकाकुल होतो. उत्तर दिशेच्या टोकाला राहणाऱ्या आर्य समाजी इतिहासकाराला दक्षिण दिशेच्या टोकाला जे हरिहर नि बुक्क यावनी सत्तेशी लढले, ते आपल्याकरिताच लढले असे वाटते. त्याचप्रमाणे दक्षिणेच्या टोकाला असलेल्या सनातनी पंथाच्या इतिहासकाराला गुरु तेग बहादूर हे आपल्याकरिताच मेले असे वाटते. आपले राजे सारखे होते, आपली राज्येही सारखीच होती, आपली स्थिती सारखीच होती, आपली गती सारखी होती, आपले विजय सारखे होते, आपले पराजय सारखे होते. मोकाबसय्या आणि पिसाळ, एखादा जयचंद आणि काळा पहाड हे आपल्यातच जन्म पावले, म्हणून आपली सर्वांचीच लज्जेने मान खाली होते. अशोक, भास्कराचार्य, पाणिनी आणि कपिल यांच्या स्मरणाने आपणा सर्वांनाच
चैतन्य मिळते, स्वतःला एक प्रकारची धन्यता वाटते. आता कोणी विचारेल की हिंदू-हिंदूमध्ये ज्या लढाया झाल्या त्यांच्याविषयी काय? आमचे उत्तर असे की इंग्लिशांमध्ये ज्या गुलाबाच्या लढाया अर्थात वॉर्स ऑफ रोजेस झाल्या त्याचे काय? इटली, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका येथे जे संस्थानांचे पंथापंथांचे वर्गावर्गाचे आपापसात प्रसंगी परक्यांचे सहाय्य घेऊनही जे संघर्ष झाले त्याचे काय? तरीही ते सर्वजण एकच लोक, एकच राष्ट्र आहेत काय? त्यांचा सर्वांचा एकच इतिहास आहे ना? जर त्यांच्या बाबतीत होकारार्थी उत्तर, तर हिंदूंच्याही बाबतीत होकारार्थीच उत्तर आणि जर हिंदू लोकांचा एक इतिहास नसेल, तर मग जगभरात दुसऱ्या कोणाचाही एक इतिहास नाही. ज्याप्रमाणे इतिहासावरून आपल्या जातीचा पराक्रम आपल्याला कळून येतो, त्याचप्रमाणे आपल्या वाङ्मयाचा साद्यंत इतिहास आपल्या जातीच्या विचारांचा आदर्श आहे. असे म्हणतात की विचार हा शब्दापासून अभिन्न आहे आणि आपले वाङ्मय हे सर्वसाधारण भाषा जी संस्कृत तिच्यापासून अभिन्न आहे आणि म्हणून निस्संशय रीतीने ती आपली जन्मभाषा आहे. याच भाषेमध्ये आपल्या माता बोलत होत्या. याच भाषेपासून आपल्या आताच्या सर्व भाषा उत्पन्न झाल्या आहेत. आपले सर्व देव संस्कृतमध्ये बोलले. आपल्या ऋषींनी संस्कृतमध्ये विचार केले. आपल्या कवींनी संस्कृतमध्येच काव्य केली. आपल्यासारखे जे जे उत्तम आहे, उत्तम विचार, उत्तम कल्पना, उत्तम लेख, ते सर्व आपोआपच संस्कृतमध्ये प्रकट होते. लाखो लोकांच्या मते अजूनही ही त्यांच्या देवांची भाषा आहे. इतरांच्या ती पूर्वजांची भाषा आहे. सर्वांना ती सर्वोत्तम भाषा म्हणून मान्य आहे. ही आपली सर्वांची पिढीजात मिळकत आहे. हे आपले संचित आहे. याच्या योगानं गुजराथी आणि गुरुमुखी, सिंधी आणि हिंदी, तामिळ आणि तेलुगू, महाराष्ट्रीय आणि मल्याळम, बंगाली आणि सिंघाली या आपल्या सर्व सहोदरी भाषा संपन्न झाल्या आहेत. आपणा सर्वांच्या विकारांना आणि आकांक्षांना उत्स्फूर्त आणि उत्तेजित करून त्यांना समसंवेदक बनवणारी मर्मस्थ ज्ञानशलाका म्हणजे संस्कृत भाषा होय. ही काही केवळ भाषाच आहे असं नाही. पुष्कळ हिंदूंना तो एक मंत्र आहे. सर्वांना ते एक संगीत आहे. सर्व जैन लोकांना वेद प्रमाणभूत नाहीत, तरी पण आपल्या जातीचा तो एक पुराण इतिहास कथनाचा ग्रंथ म्हणून सर्व जैनांना वेद हे आपल्याप्रमाणेच मान्य आहेत. आदी पुराण हे काही कोण्या सनातनी पंथाने लिहिलेले नाही, तरीही ते सनातनी आणि जैन यांच्यासारख्याच अधिकाराचे आहेत. बसव पुराण हा लिंगायतांचा मुख्य धर्मग्रंथ आहे आणि तरीही ते कानडी भाषेतील आज अस्तित्वात असलेल्या सर्व ग्रंथांमध्ये उत्तम नि ऐतिहासिक ग्रंथ म्हणून लिंगायतांप्रमाणेच इतर हिंदूंनाही अभिमानास्पद वाटत आहे. गुरु गोविंदांचे विचित्र नाटक हे बंगाल्यातील हिंदूंना जितके आपल्या मालकीचे वाटते, तितकेच चैतन्य चरित्रामृत हे शिखांना स्वतःचे वाटते. कालिदास नि भवभूती, चरक आणि सुश्रुत, आर्यभट्ट आणि वराहमिहिर, भास आणि अश्वघोष, जयदेव आणि जगन्नाथ या सर्वांनी आपणा सर्वांकरिता ग्रंथलेखन केलं. आपणा सर्वांना स्फूर्ती दिली. ते सर्व आपल्या सर्वांचाच अभिमानाचा ठेवा आहेत. तामिळ भाषेतील कंबकवीचे एखादे काव्य, हाफिजची एखादी प्रत ही बंगालमधील एखाद्या हिंदूच्या पुढे ठेवा आणि त्याला विचारा की यापैकी तुझे कोणते? तो अंतस्फूर्तीनेच उद्गारेल की कंब माझा. महाराष्ट्रातल्या एखाद्या हिंदूपुढे रवींद्रनाथांचे एक काव्य, शेक्सपियरचे एक काव्य अशी 2 पुस्तके ठेवली, तर तो अधिकाराने सांगेल की रवींद्रच माझा. कला, कौशल्य आणि शिल्पशास्त्राची कामे यांच्यावरचे ग्रंथ हे देखील वैदिक अथवा अवैदिक या दोघांची सारखीच मिळकत आहे. कारण ही उभारण्यास ज्यांनी मजुरी केली ते मजूर
त्या मजुरांना ज्यांनी काम आखून दिले ते कारागीर, त्या कारागिरांना देण्यात येणारा पैसा ज्यांनी करांच्या रूपाने दिला ती प्रजा नि ज्यांनी सर्व कामे काढली नि संघटित केली ते राजे, वैदिक किंवा अवैदिक. परंतु जो देश सिंधूपासून सिंधूपर्यंत पसरलेला आहे त्या देशात वसती करणाऱ्या हिंदू जातीतीलच हे सर्वजण होते. जे आज सनातनी आहेत त्यांनीच त्या वेळच्या बुद्धांच्या कलाकौशल्ययुक्त शिल्पाने उभारलेल्या स्तंभांना पैशांनी आणि अंगमेहनतीनं सहाय्य केलं. त्यावेळी जे बुद्ध होते त्यांनी आजच्या सनातनी लोकांच्या कलाकौशल्ययुक्त शिल्पकामाला पैशाने नि अंगमेहनतीने सहाय्य केले. समान विधिविधान आणि समान संस्कार विधी. लहान सहान गोष्टीमध्ये काही फरक असेल तरी एकाच प्रकारच्या समाजसंस्था नि त्या संस्थांना मान्यता देऊन शुद्ध करून घेणारा एकच प्रकारचे विधिविधान ही दोन्ही आपल्या जातीची जी मूलभूत ऐक्यता आहे तिचे एकसमयावच्छेद करून कारण नि कार्य आहे. हिंदू व्यवहारशास्त्राच्या पायावर उभारलेले हिंदूंचे धर्मशास्त्र वरवरचे भेदाभेद कितीही असले तरी एखादी विशिष्ट गोष्ट इथे किंवा एखादे वचन तिथे परस्पर विरुद्ध सांगितले गेले असले तरी कालदेश परिस्थितीने ज्या अनेक घडामोडी झाल्या त्यामुळे मूळ स्वरूप बदलू देण्याइतके काही लेचेपेचे नाही. अमेरिका आणि ब्रिटिश कॉमनवेल्थ येथील विधिविधान करण्याची यंत्रे ही जरी भराभर अधिनियम निर्माण करण्यात मग्न आहेत तरीही आम्ही अजून व्यवहारशास्त्राची मूलतत्वे नि ज्या पद्धतीने त्यांची वाढ होऊन संबंध एक शास्त्र निर्माण झाले ती पद्धती मान्य करीत आहोत. खोजा किंवा बोहरी ह्यानी इतर काही मुसलमानी जाती या जरी व्यवहाराच्या काही विषयात प्रांतात विशेषतः वारसा अधिकारांच्या विषयात हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे चालत असल्या तरी एकंदरीत महम्मदी कायद्याने आपले व्यक्तिवैशिष्ट्यच टिकवून ठेवले आहे. महाराष्ट्रातील किंवा पंजाबमधील हिंदू लोकांच्या काही चाली बंगाल अथवा सिंध येथील काही चालीरीतींपेक्षा भिन्न असतील, परंतु इतर सर्व विषयात असलेले ऐक्य इतके मोठे आहे की महाराष्ट्रातील एकंदर सर्व चालीरीती या जणू काय बंगाल वा सिंधमधील हिंदूंच्या धर्मशाळाच्या प्रतिध्वनीच आहेत असे वाटते. उलटपक्षी बंगाल किंवा सिंध संबंधीही तसेच म्हणता येते. कोणत्याही एका पोटजातीतील नियम, चालीरीती, निर्बंध ही सर्व एकसमयावच्छेद करून घेतली तर आपणास असे आढळून येईल की ती सर्व मिळून हिंदू धर्मशास्त्राचा एक संपूर्ण भाग होऊ शकतो. परंतु तेच जर इंग्लिश, महम्मदी किंवा जपानी कायदेग्रंथांशी त्यांचा कितीही कौशल्याने किंवा अर्थाची ओढाताण करून मेळ घालण्याचा प्रयत्न केला तरी तो विफल होतो. आपले सण आणि उत्सव हे सारखेच आहेत. आपले विधी आणि आपले संस्कार हे सारखेच आहेत. दसरा आणि दिवाळी त्याचप्रमाणे राखी बंधन आणि होळी हे सण जिथे जिथे हिंदू मनुष्य आहे तिथे तिथे पाळले जातात. शीख आणि जैन, ब्राह्मण किंवा पंचम हे सर्वच सर्व हिंदू जगचे जग दिवाळीच्या सणाच्या वेळी उत्सवमग्न होते. आणि हे मात्र या हिंदुस्थानामध्येच नव्हे तर सर्व खंडामध्ये जो एक मोठा हिंदुस्थान आकारास येत आहे तेथेही आढळून येते. संबंध ताराईच्या जंगलामध्ये त्या रात्री अशी एकही झोपडी तुम्हाला सापडणार नाही की जिथे एकही पणती पेटली नाही. तसेच राखी बंधनाचा दिवस पंजाबमधील हर्षोत्फुल्ल कन्यकांपासून तो मद्रासच्या कर्मठ ब्राह्मणांपर्यंत प्रत्येक हृदय उचंबळून सोडतो. नि एकमेकांच्या हातात रेशमी राखी बांधता बांधता ते सत्यतेने म्हणतात की भाई भाई एक ठाई, भेद नाही भेद नाही. तरी आम्ही आवर्जून हिंदूंमधील ज्या सर्वसामान्य धर्मसमजुती आहेत त्या संबंधात मुळीच उल्लेख केला नाही किंवा कोणत्याही संस्थेचा, गोष्टीचा अथवा चालीचा धार्मिक स्वरूपाच्या किंवा वैशिष्ट्याच्या दृष्टीनं विचार केला नाही. कारण आम्हाला
हिंदुत्वाच्या मूलभूत तत्वांचा विचार कोणत्याही धार्मिक दृष्टीनं नव्हे तर जातीय दृष्टीने करावयाचा होता आणि तरीही राष्ट्रीय अथवा जातीय दृष्टीने सुद्धा निरनिराळी तीर्थस्थाने ही आपल्या हिंदू जातीची सर्वसामान्य अनुवंशिक मिळकत आहे असे सिद्ध होते. जगन्नाथाची रथयात्रा, अमृतसरची वैशाखी, कुंभ आणि अर्धकुंभ मेळा ही सर्व आपल्या लोकांच्या सत्य आणि जिवंत अशा महापरिषदाच होत. त्या योगानं आपल्या जीवनाचा आणि विचारांचा प्रवाह सतत आपल्या राष्ट्र शरीरामधून वाहत ठेवला जात असे. त्यामधील चमत्कारिक चालीरीती, विधी आणि शास्त्र ही काही धार्मिक कर्तव्य म्हणून, काही सामाजिक उत्सवाचे प्रसंग म्हणून पाळले जातात. प्रत्येक व्यक्तीच्या मनावर ठसा उमटवितात की जर आपल्याला आपले जीवन उत्तम रीतीने स्थापित करावयाचे असेल तर ते केवळ सर्वसामान्य अशा एकत्रबद्ध झालेल्या हिंदू जातीच्या अस्तित्वातूनच होय. तेव्हा एकंदरीत थोडक्यात म्हणावयाचे म्हणजे हाती घेतलेला प्रतिपादनाचा विषय या संबंधात अधिक विवरण करू देतच नाही. ही वरील लक्षणे आमच्या संस्कृतीचे मुख्याङ्ग होतात आणि आमच्या राष्ट्राला सुधारणेचा एक घटक म्हणून समजण्यात येतात. आम्ही हिंदू केवळ राष्ट्रच नाही, काही एक जातीच नाही, परंतु आम्ही हे दोन्हीही असल्याने नि आहो म्हणून जी सर्व प्राकृत भाषांची जननी त्या संस्कृतमध्ये मुख्यतः आणि प्रथम निवेदित केलेली नि संरक्षण करून ठेवलेली संस्कृती आज आमच्याजवळ आहे. जो म्हणून हिंदू आहे त्याचा या संस्कृतीवर दायभाग आहे. त्याचप्रमाणे तो जसा आपला देह या भूमीपासून नि आपल्या पूर्वजांच्या रक्तापासून धारण करतो तसा तो आपला अध्यात्म ह्या संस्कृतीपासून प्राप्त करून घेतो. याप्रमाणे हिंदू तो की ज्याला सिंधूपासून सिंधूपर्यंत पसरलेल्या भूमीविषयी आपल्या पूर्वजांची ही जन्मदात्री म्हणून जन्मभूमीप्रमाणे प्रेम वाटते, ज्यांच्या अंगात हिमालयाच्या अक्षांश रेखांशमधील वैदिक सप्तसिंधूमध्ये प्रथम वसाहत केलेल्या महान मानवी वंशाचे रक्त खेळत आहे नि जो मानवी वंश ज्याच्याशी त्याचा संसर्ग आला त्यास आपणात मिसळून घेऊन जे असे आत्मसात केले त्यास उन्नत करून वृद्धिंगत झाला आणि हिंदू लोक या नावाने जगात ख्यात झाला. त्या वंशाचे रक्त ज्याच्या अंगात खेळत आहे तो हिंदू होय. यावरील कारणावरून समान इतिहास, समान दैवते, समान वाङ्मय, एक शिल्पशास्त्र, एक विधिविधान आणि एक व्यवहारशास्त्र, समान यात्रा आणि उत्सव, समान व्रतवैकल्ये, आह्निके आणि शास्त्रार्थ यांनी बनलेली जी हिंदू संस्कृती तिचा जो दायभागाधिकार आहे म्हणून तिला आपली समजतो तो हिंदू होय. नि याचा अर्थ असा नाही की प्रत्येक हिंदू यापैकी सर्व गोष्टीचे अक्षरानअक्षर दुसऱ्या हिंदूबरोबर मान्य करतो. परंतु कोणत्याही अरब किंवा इंग्लिश मनुष्यापेक्षा या संस्कृतीपैकी अधिकांश त्याचा दुसऱ्या हिंदूबरोबर समान आहे असा याचा अर्थ आहे. याचा अर्थ असा नाही की जो अहिंदू आहे तो या गोष्टींपैकी कोणत्या गोष्टीत हिंदूप्रमाणेच विश्वास ठेवीत नाही, परंतु हिंदूंशी जितक्या त्याच्या समान गोष्टी असतात त्याच्यापेक्षा असमान गोष्टीच जास्त असतात. आणि याच कारणाकरिता जे थोड्याच दिवसांपूर्वी बहुतेक उदाहरणांमध्ये हिंदू होते, जे निदान पहिल्या पिढीमध्ये तरी त्यांच्या नव्या गोटात अनिच्छू अनुयायी होते, असे ख्रिश्चन नि मुसलमान लोक हे जरी या भूमीला आपली जन्मभूमी म्हणू शकतील नि जवळजवळ शुद्ध हिंदू रक्ताचे म्हणता येतील तरीही त्यांना हिंदू गणता यावयाचे नाही. कारण ज्या वेळेपासून त्यांनी नवीन धर्माचा स्वीकार केला त्याच वेळेपासून त्यांचा हिंदू संस्कृतीवरचा अधिकार उडाला. त्याच क्षणी ते हिंदू संस्कृतीशी भिन्न अशा अन्य संस्कृतीचे एक घटकावयव बनले किंवा आपण बनलो असे त्यांना वाटले. त्यांची दैवते आणि त्यांचे देवतापूजन, त्यांच्या यात्रा आणि उत्सव, त्यांची ध्येये आणि आयुष्यातील आकांक्षा ही सर्व आपल्यापेक्षा भिन्न झाली. याप्रमाणे
स्वजातीय संस्कृतीवर अनन्यसामान्य प्रेम नि अभिमान असणं या हिंदुत्वाच्या तिसऱ्या लक्षणानं कोणत्याही प्रकारच्या अतिव्याप्तीच्या वा निषेधात्मक व्याख्येविना हिंदुत्वाचे स्वरूप पूर्णपणाने ठरवणे शक्य झाले आहे. आता आपल्या एखाद्या बोहरी किंवा खोजा देशवासियाची गोष्ट पाहू. तो हिंदुस्थानावर जन्मभूमीप्रमाणे प्रेम करतो नि ही त्याच्या पूर्वजांची भूमी. निश्चयाने आहेही. कित्येक वेळा त्याच्या अंगात निर्भेळ हिंदू रक्तही असते. जेव्हा असा मनुष्य खरेखुरे त्याच्याच जीवनात मुसलमान झालेला असतो, तो अगदी समंजस नि बुद्धिप्रधान मनुष्याप्रमाणे आपल्या इतिहासावर नि दैवतांवर प्रेमही करीत असेल. वास्तविक बोहरी नि खोजे लोकांची जमात दशावतारांची पूजा करतात नि महम्मद हा 11वा अवतार मानतात. इतकेच काय ते अंतर. यांची सबंध जमात हिंदू विधिविधानप्रमाणेच शासित होत आहे. राष्ट्र, जाती नि संस्कृती या तीनही लक्षणांच्या दृष्टीनं ते हिंदू आहेत. त्यांच्या काही उत्सवात वेगळेपणा असेल, त्यांच्या अवतारी पुरुषांच्या नि दैवतांच्या मंडलात काही अधिक अवतारांची भर पडली असेल, परंतु आम्ही वारंवार म्हटले आहे की दुय्यम प्रतीच्या गोष्टीत थोडीशी भिन्नता वा दुसऱ्या एखाद्या गोष्टीवर अधिक भर एवढ्यामुळे काही कोणी हिंदू संस्कृती बाह्य होत नाही. हिंदूमधील उपजातींमध्ये अशा एकमेकांच्या विरुद्धच नव्हे, तर एकमेकांशी तत्वतः भिन्न असलेल्या अनेक चालीरीती आहेत आणि तरीही ते सर्व हिंदूच आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या देशभक्त बोहरी, ख्रिश्चन किंवा खोजा गृहस्थाच्या संबंधात हिंदुत्वाची वर निवेदन केलेली तीनही लक्षणे इतकी लागू पडत असल्यावर मग त्यास हिंदू का म्हणू नये? वास्तविक त्यास हिंदू म्हणण्यास कोणताच प्रत्यवाय नाही, परंतु हिंदुत्वाच्या एका विवक्षित लक्षणाच्या कसोटीवरून त्यास हिंदू म्हणता येत नाही. हे लक्षण जरी संस्कृती या वर्गात मोडण्यासारखे आहे, तरी संस्कृतीचा इतर अंगोपांगांमध्ये ते लुप्त होण्याइतके क्षुल्लक नाही आणि म्हणून त्यांच्यावरील विशेष विवेचन करणे अगत्याचे आहे. हे विवेचन करीत असताना हिंदुत्वाच्या धार्मिक स्वरूपाकडे लक्ष देणे आवश्यक होणार आहे. आतापर्यंत आम्ही हेतुपुरस्सरच या स्वरूपाकडे कानाडोळा केला होता. याचे कारण आम्हाला त्याचे विवेचन करण्याचा संकोच वाटत होता असं नाही, तर ते विवेचन अधिक सांगोपांग नि परिणामकारक व्हावं म्हणून आम्ही तो भाग राखून ठेविला होता. आता सर्व बाजूंनी त्याचे विवेचन करण्याइतकी सामग्री आमच्यापाशी जमा झाली आहे नि म्हणून त्यांचे महत्त्व आणि हिंदुत्व नि हिंदुइझम अर्थात हिंदू धर्म या दोहोंमधील अंतर निश्चित करण्यास अधिक सुलभ होणार आहे.